नमस्कार मंडळी, मी अक्षय मोरे मित्रमंडळामध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर पाठीमागच्या बोर्डवरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल आपण कुठं आलोय, बरोबर। आपण आलोय आज कर्नाळाच्या अभयारण्यामध्ये आणि कर्नाळा फोर्ट पाहण्यासाठी। तर चला माझ्यासोबत, आज मी तुम्हाला फिरून आणतोय कर्नाळा फोर्ट। चला। तर कर्नाळाची ही आपण पावती घेतलेली आहे। प्रवेश शुल्क 60 रुपये आणि दुचाकी वाहनाची 50 रुपये घेतलेत ह्या लोकांनी। इथं पार्किंगची तर सोय घंटा नाहीये काही, पण तरी पण आपलं लुटायचंय म्हणून लोकांना 50-50 रुपये, फोर व्हीलर गाड्यांसाठी 110 रुपये असे चार्ज करतात। सर्व्हिस तर काय देत नाहीये, पण ठीक आहे, चला काय हरकत नाही। आपण तिकीट घेऊन निघालेलो आहे आता कर्नाळा फोर्टच्या दिशेने। चला। कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेलपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे। तर समोर आपल्याला आल्यानंतर इथं एकवीरा देवी महिला बचत गट यांचं एक खाण्याचं ठिकाण दिसते, जे की आज सोमवार असल्या कारणानं बंद आहे। तर इथे एक पॉइंट आहे आपल्याला खाण्यासाठी, आणि पुढे गेल्यानंतर अजून एक आहे जो मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो। इथं आल्यानंतर तुम्ही यांना जर विचारलं तर हे लोक बोलतात की पुढे दुसरं कुठलं खाण्याचं ठिकाण नाहीये, तुम्ही इथनंच खाऊन घ्या। पण पुढे ऑलरेडी अजून एक खाण्याचं ठिकाण आहे, ठीक आहे। पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बाग दिसते, जिथं जायला अलाउड नाहीये मे बी, आणि इकडं टॉयलेटची सोय केलेली आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे। स्वच्छता वगैरे ठेवली आहे, पण मे बी लाईट नसणार आहे। समोरनं ज्यावेळेस चालत येतो त्यावेळेस इकडेच आपल्याला उजव्या साईडला हे पक्ष्यांचं अभयारण्य दिसते, ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त नावाला पक्षी कोंडून ठेवलेले आहेत। पुढे आल्यानंतर आपल्याला हे टॉयलेट्स दिसतात, आणि इथून आपली खरी कर्नाळा फोर्टची सुरुवात होते। सुरुवातीच्याच पायऱ्या खडतर चालू होतात। तर कर्नाळा हा फोर्ट जो काय तो आजूबाजूचं टेहळणी किंवा पाहणी करण्यासाठी वॉच टावर म्हणून कर्नाळा फोर्टकडे पाहिलं जायचं। कर्नाळा फोर्ट येण्यासाठी साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे। तो ट्रेक कंप्लीट करून आपल्याला कर्नाळापर्यंत पोहोचायचं असतं। साधारणतः तुम्ही जर बिगिनर आहात तर धरून चाला की 2.5 ते 3 तास तुम्हाला हा ट्रेक चढण्यासाठी लागू शकतो, आणि तुम्ही इंटरमिडिएट किंवा चांगले ट्रेकर असाल तर 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही हा किल्ला चढू शकता। जसं पुण्याच्या लोकांसाठी सिंहगड, तसं मे बी नवी मुंबईच्या लोकांसाठी कर्नाळा हा फोर्ट मे बी सॅटर्डे संडे ट्रेकिंगसाठी असावा, असं माझं मत आहे। चला, आज मे बी सोमवार आहे म्हणून खूप कमी पर्यटक आहेत इकडं, नाही तर एरवी टायमाला खूप जास्त पर्यटक असतात। सुरुवातीपासूनच चढण असल्या कारणानं दमछाक होण्याचे चान्सेस जास्त होतात। हा सगळा पॅच चढणीचाच आहे। सूर्याची ताजी ताजी किरणं आपल्याला दिसायला लागलीत। हा सगळा पॅच तुम्हाला चढून जायचं आहे। पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण ट्रेक करायला येतो, पावसाळ्याचं वातावरण इकडचं वेगळंच असतं। हिवाळा सुरुवात झाली आहे, आणि अजून पाहिजे तशी थंडी पडलेली नाही आहे। उन्हाचे चटके मे बी लागू शकतात।
पुढं आल्यानंतर ना हा एक रस्ता जाते, इकडनं पण तुम्ही जाऊ शकता. आपण बऱ्याच वेळा तिकडनं गेलेले, आज इकडनं जाऊन बघू. तो चढ, ते हेवी चढून झाल्यानंतर ना आपण पोहोचलोय पहिल्या स्पॉटला, जिथं तुम्ही थांबून दम खाऊ शकता. पण आपण तर डायरेक्ट निघणार आहे. दम लागलेला आहे भयानक पद्धतीने. ठीक आहे, हळूहळू आपण प्रोसेस करत पुढे जाणार आहे, कारण खूप सारं अंतर कव्हर करायचं आहे आपल्याला. चला, तर ना 100-200 मीटरचा सपाट पॅच गेल्यानंतर ना पुन्हा चढणीला सुरुवात होती. नवीन जे ट्रेकर असतील, ज्यांनी नवीन ट्रेकिंग चालू केलं किंवा गड एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली आहे, ते लोक मी बी वैतागू शकतात की कसं प्रत्येक वेळी किती चढण आहे. सूर्य पण आत्ता जास्त वरती आलाय, 9:30 झालेत आता. पण तरी पण ऊन लागायला सुरुवात होणार आहे, म्हणून आपल्याला सकाळी जेवढं जास्तीत जास्त अंतर कव्हर करता येईल तेवढं अंतर कव्हर करायचं. त्यावेळेस आम्ही इकडनं आलेलो, इकडनं मस्त असं पाणी खळखळत वाहत होतं, म्हणून इथं आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जरा बरं वाटायचं. पण आता पाण्याचा नामोनिशान नाही आहे, आपल्याला तर ट्रेक कंटिन्यू चालू ठेवायचं. इथं आल्यानंतर ना दुसरा खूप मोठा भयानक पॅच आहे. आता देवाचं नाव घेऊन आपण हा पूर्ण ट्रेक चढायला सुरुवात करू. शिवाजी महाराज की जय. चला, याच्या अगोदर आपण ते बघ चाल हे होतं, कुठे गेले, तिकडे एक वानर होता, त्याने घाबरवलं. याच्या अगोदर आपण इर्शाळगडाचा ट्रेक केलेला, पण इर्शाळगडाच्या इथं पण सेम असंच वातावरण होतं, पण इकडे झाडांची सावली नव्हती, इकडे झाडांची सावली पण आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. मी तुम्हाला सांगत होतो तो हा पॅच टोटल रस्ता दगडीतून आहे. सो लांब श्वास घ्यायचा आहे, तयारी करायची, आणि हा पॅच चढून आपण पुढे एक आराम करण्यासाठी शेड आहे, त्या शेडमध्ये जाऊन थोडा वेळ आराम करणार आहे. आपण हा सगळा पॅच चढून आता आलेलो आहे. इकडे वरती सगळी वाट मळलेली, त्याच्यामुळे इकडे डिरेक्शनचं किंवा चुकामुक व्हायचं काही कारण नाही आहे. फक्त चलत राहायचं, थकलेलो असेल तरी हळूहळू का होईना पावलं ठेवत राहायचं. आत्ताशी मला वाटतं आपण एक पॅच चढून झालेला आहे, अजून आपल्याला असे 2 ते 3 पॅच चढायचे. माहिती नाही पूर्वीची लोक इकडं कशी जगायची. साला 30 मिनटं झालेत मी ट्रेक करतोय, पण फाटून हातात आली, घामाघूम झालोय. मे बी जॅकेट काढावं लागणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी हातात मिळायला लागल्यामुळं कसरतीची कामं एकदम बंदच झालीत. त्याच्यामुळे थोडी जरी शरीराची हालचाल झाली तरी धमचाक लागायला होता. चला आपल्याला पुढे जायचं, निघूया.
माणूस त्याच्या सुखासाठी कशी जंगलं तोडायला लागलाय, झाडं तोडायला लागलाय. पण इथं डोंगराने त्याची स्वतःची इकोसिस्टम तयार केलेली आहे नाही का. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर जिथनं घसरायची भीती वाटते किंवा माती घसरून जाईल असं वाटतंय, तिथं कशी मुळ्यांनी त्यांचं जाळं तयार केलं आहे आणि नॅचरली पायऱ्या तयार केलेल्या आहेत. निसर्गाकडनं हे आपल्याला शिकलं पाहिजे. किती आपण निसर्गाकडनं घेतलं तरी आपण त्याच्याकडनं कायम ओरबाडत राहतो. आपण इथपर्यंत चढत आलो आहे. आपला जो 20वा स्पॉट होता तो समोरच आहे. पण जस्ट तिथं तुम्हाला दाखवण्याकरता मी जसं मगाशी तुम्हाला बोललो, आपण निसर्गाकडनं कायम घेतच राहिलो आहे. देत काही नाही आहे. पण काही नीच लोकांनी इथे येऊन निसर्गाला प्लॅस्टिक, पेपर, आपले जे टाकाऊ आहे ते आपण निसर्गाकडे देतो की घे बाबा, आमच्याकडनं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू तुला की अजून कसा त्रास देता येईल. सुधरा रे सुधरा. आपली पण जबाबदारी इकडं काहीतरी. इकडे येऊन घाण करण्यापेक्षा तेच सगळं जे काय आपलं वेस्टेज आहे ते जाता जाता खाली आपण डब्यात पण टाकू शकतो. जास्त काही एफर्ट्स लागत नाही त्याच्यात, पण स्वच्छता राहते. पुढे आल्यानंतर ना इथं एक 20वा स्पॉट आहे. तिथं रेस्ट करायची असेल तर करा, नाहीतर पुढंच समोर कर्नाळा फोर्टचा बोर्ड आहे. आता थोडं सपाट आहे तर ऊन व्हायच्या अगोदर आपण सपाट चालून घेऊ आणि मग थोडासा रेस्ट करू. हा थोडासा सपाट ट्रेल आहे. तेवढं जे मसल दुखलेले असतात, हातपाय नको नको बोलत असतात, सपाट ट्रेल पाहून जरा, सपाट वाट पाहून जरा त्यांच्या जीवात जीव येतोय. तर ते थकायच्या आधी थोडंसं चालून घेऊ आणि पुढे चढाई लागली की मी थोडासा रेस्ट करू. मीटरची ट्रेल संपली की परत चढण चालू होती. पण आपण आता पहिलं रेस्ट घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू. थोडा रेस्ट करताना पाणी थोडं थोडं व्हायचं. एकदमच आदशासारखं भेटलं नाही कधी मग पटकनी गिळलं असं नका करू. सिप सिप पाणी घ्या, थोडा 10-15 मिनटं रेस्ट घ्या. आरामात थोडं शरीराला हे कळू द्या की आपल्याला रेस्ट भेटतोय, म्हणजे पुढचा ट्रेक करायला आपल्याला पण सोपं जाईल. पाठीमागं जो काही चढ दिसतोय तो चढ आपल्याला चढायचा आहे. ठीक आहे. येताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे ठेवायचे. ड्राय खाणे ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. चपाती भाजी घेऊन आलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी ड्रायफ्रूट आल्यामुळे तुम्ही थोडं थोडं हळूहळू अधूनमधून खाऊ शकता. कमीत कमी एकाला 2 लिटर पाणी घेऊन येता येईल अशा पद्धतीची सोय तुम्ही करून घ्यायची. ट्रेकिंग करणं म्हणजे जोक नाही आहे. उठलं निघालं तसं झालं तर प्रॉपर तयारी करायची आणि मग त्याच्यानंतर ना ट्रेकिंगला यायचं. चला आपण 10 मिनटं आता मी रेस्ट करतो आणि पुढे जाण्यासाठी निघतो. तुमच्यासाठी जर हा ट्रेक अननोन असेल तर ट्रेकिंगला जाताना नेहमी सोबत कोण ना कोणतरी ठेवायचे. मी तिसऱ्यांदा ह्या ट्रेकला आलो कर्नाळाच्या. याच्या अगोदरच्या 2 वेळेस एक तर आमचा अनसक्सेसफुल ट्रेक होता, दुसरा आम्ही सक्सेसफुली पूर्ण केला. त्यावेळेस वगैरे शूट वगैरे काही केलं नव्हतं. आणि ह्यावेळेस म्हटलं चला केला यूट्यूब चॅनल चालू तर घेऊ शूट करून, म्हणून मग तिसऱ्यांदा शूट करायला आलो. आता एक छोटंसं पायवाट लागली आपल्याला सपाट 100-200 मीटर अंतराची. साधी पायवाट संपली आणि आता परत चढणीची सुरुवात झाली आहे वाटेला.
दिवाळीमुळं कमी बी धुक्यामुळं आजूबाजूचा काहीच परिसर दिसत नाही आहे. पावसाळ्यात ज्यावेळेस आलेलो आम्ही इथून तिथून आरपार भोवतालचे सगळे डोंगर दिसायचे. ठीक आहे, निघतो आता पुढं. आजूबाजूला पुढं मागे कोणीच नाही आहे. सगळा पॅच चढत चढत आल्यानंतर ना पुढं आपल्याला लोखंडी शिड्या दिसत आहेत. तिथून वरती निघतोय मी. ही वाट तुम्ही चढत आलात, पुढं अजून एक मोठा पॅच वाट पाहूनच आहे. कर्नाळ्याला येताना आपल्याला असं वाटेल की हा पॅच संपला आता कर्नाळा येईल, हा पॅच संपला आता कर्नाळा येईल. नाही, कर्नाळा प्रत्येक वेळी सरप्राईजेस देत राहतो. चला निघतो. सगळा चढ चढून आल्यानंतर ना हा एक स्पॉट दिसतोय. इकडनं तुम्ही गड कंटिन्यू चालू ठेवू शकता. इकडनं पुढे एक शेड आहे, आपण थोडा वेळ तिथे आराम करून मग निघू. रेस्ट घेऊन झालेला आहे आपला. समोरच आपल्याला कर्नाळ्याने दर्शन दिलेलं आहे. आम्ही आता निघालेलो आहे. सरळ आपण आधीमध्ये कुठेही स्टॉप घेत निघतो. आता भरभर निघतो, कारण सूर्यदेव ही तापायला लागलेला आहे आणि त्याचा प्रकोप होण्याच्या अगोदर आपल्याला वरती पोचायला लागणार आहे. पुढे आल्यानंतर ना आपल्याला ह्या लोखंडी ग्रिल दिसत आहेत, खाली कोणी पडू नये म्हणून. सुरक्षेच्या दृष्टीने इथं पुरेपूर काळजी घेतलेली आहे. पुढंच आपल्याला आता कर्नाळा दिसायला लागलेला आहे, तर उत्सुकता अजून वाढायला लागली. पुढे आल्यानंतर ना इथे एक आपल्याला रेस्टिंग स्पॉट दिसतोय आणि इथं देवीचं मंदिर दिसतंय आपल्याला. आपण पायथ्याला पोहोचलेलो आहे. गड आपल्याला त्या तिथे समोर दिसतोय. आता जोश शरीरामध्ये संचारलेला आहे. आता सुट्टी नाही, आता 5च मिनिटात आपण गडावरती पोहोचतोय. अशी ग्रिल लावलेली आणि आत्ता पुढं गड असल्याचं आपल्याला काहीतरी खुणा दिसायला लागलेल्या आहेत. गडाच्या जुन्या पायऱ्या दिसायला लागलेल्या आहेत. वाट जरी खडतड असती तरी पण आपल्याला वरती चढायचंच आहे. मला आता जस्ट येता येता प्रश्न पडला की जर हेच काम जर शिवाजी महाराजांच्या ऐवजी आजकालच्या कोणाला तरी सांगितलं असतं की बाबा तुला दिवसातून 2 वेळा वर खाली करायला लागेल, चढायला लागेल, उतरायला लागेल, तुला काय पगार वगैरे मिळणार नाही, तर तू राहतोस का कामाला, तर कुणीही तयार झालं नसतं नाही का. शिवाजी महाराजांनी जे काही मावळे तयार केले ते मावळे असे होते की एका शब्दावरती त्यांच्या जीव द्यायला पण तयार होते नाही का. गड आपल्याला इथनं दिसायला लागलाय. हे अशा कंटिन्युअसली आता पायऱ्याला आपल्याला पायऱ्या गडापर्यंत घेऊन जातात. चला, प्रवेशद्वार आपल्याला लागले. पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला हा दुसरा दरवाजा लागलाय. जुन्या काळातलं दरवाजाचं बांधकाम. काय भयानक लेवलचं त्यावेळेस आर्किटेक्ट असं की त्यांनी एवढं आर्किटेक्चर चांगलं केलं.
गडावरती आपण पोहोचलेलो आहे. पुढे आल्यानंतर ही पडक्या स्वरूपाची वास्तू दिसलेली आहे. कर्नाळा हा किल्ला दुर्गगिरी प्रकारातील किल्ला असून त्याची चढण श्रेणी गुगलवरती पाहिलं तर सोप्या श्रेणीत मोडतो, पण हा मध्यम श्रेणीमध्ये प्रकार मोडतो. त्याची गडाची उंची जी आहे ती 1440 फूट इतकी आहे. ही कर्नाळ्यावरील ऐतिहासिक वास्तू मोडकळी झाली आहे, पण भिंती वगैरे जशाच तशा आहेत. इकडे पूर्ण सगळी पाण्याची टाकी आहेत. आणि हा कर्नाळ्याचा सुळका. मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. चला. आणि हा मनमोहक असा नजारा. काय माहिती हे प्रदूषण आहे का धुकं आहे, पण व्ह्यूची पूर्ण हे करून टाकली नाही का, हसून ठेवली. काही दिसत नाही आहे, सगळं दुसर झाले. ठीक आहे, इकडनं वरती जायला अजून एक वाट आहे. त्या वाटेने जाऊ, पाहू आपण आजूबाजूचं काय दिसतंय. हा किल्ला देवगिरी यादव आणि तुगलक शासक यांच्या अंतर्गत 1400 वर्षापूर्वी बांधला गेला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुजरात सल्तनतच्या आधिपत्याखाली आला. 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने त्याच्यावरती ताबा घेतला आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला आणि मग 1680 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर तो मोगलांनी त्याचा ताबा घेतला. त्याच्यानंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आला. अशा प्रकारची वेगवेगळी शासकं ह्या किल्ल्याने पाहिलेली आहेत. गडांवरती बऱ्याच प्रमाणामध्ये माकडांचं साम्राज्य आहे. तर तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडची खाण्याची, मोबाईल, बॅगा वगैरे सांभाळून ठेवाव्यात. समोरून आल्यावरती आपल्याला इथं पाण्याची टाकं दिसली आहे. काय त्याची कारागिरी होती राव. हा, कसं पाणी खोदले, कसं हे केलंय अख्खं, ते पण डोंगरावरती. हा, सगळी सोय कशी. आणि आपण बघा एम काय कुठं काय, कोणाला काय करावं ह्या अकला देव कधी देणार नाही ह्या लोकांना. देव झाले. इकडनं पुढं आल्यानंतर जुन्या काळचं काय मलाही सांगता यायचं. चला इकडं पुढं तिथं आपण पलीकडे टोकाला जाऊया. पुढे आल्यानंतर इकडं जायची वाट काही दिसत नाही आहे. नाही तर इकडे एक पाण्याचं टाकं वगैरे दिसते. हा अख्खा जो सुळका आहे ना, याच्या अवतीभोवती अख्खे टाकी खोदलेली आहेत. आणि हा इकडे गंज असा सुळका इथं उभा राहिलेला आहे. मला समजत नाही आहे, जर हा सुळका याच्या भोवती ह्या अख्ख्या डोंगरावरती उभा आहे आणि जर अख्ख्या सुळक्याच्या भोवताली जर टाकी खोदली असेल तर तो कसा उभा राहिला असेल. वाऱ्याचा एवढा झोत आणि हे आजूबाजूचा एवढा सुंदर परिसर. हे इकडे आपल्याला पनवेल वगैरे दिसते, लोणावळा वगैरे असं होतं इकडं. समोर ही गडाची शेवटचं टोक आहे गडाचं. मी ज्यावेळेस गडावरती आलो त्यावेळेस गडापायथ्या खालच्या गावातल्या काही मुलांनी गडावरचा भगवा चेंज केला. मी यदा कदाचित जर कधी रॅपलिंग शिकलो तर नक्कीच हा सुळका सर करण्यासाठी प्रयत्न करणार.
धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.